म्हणून तुमची अशी अवस्था आहे. जय भीमनगरातले जे मोठमोठे सिमेंटचे रोड बनले, पण सकाळी येऊन जर बघितलं इथं गलिच्छपणा वाटतो. रस्त्यावर पाणी सरसकट दररोज वाहते. कारण की इथे ज्या ड्रेनेजची सिस्टम पाहिजे होती, ती ड्रेनेजची सिस्टम इथल्या इंजिनियर जे काही महानगरपालिकेचे लोक होते ते करून घेण्याचं काम इथल्या नगरसेवकाचं होतं किंवा आपला जो काही आमदार असतात त्याचं होतं. पण तुमचे माणसं कुठे आमदार, तुमचे माणसं कुठे नगरसेवक. पण मात्र निवडणुका जेव्हा येतात तर एका मीटिंगच्या 5,000 कुठे भेटते त्याच्यासोबत आम्ही संगनमत करतो अशी परिस्थिती आहे. तर हे वाटोळं आजचे तुम्ही जे पेरलेलं आहे ते नक्की उगवत आहे. ते समोर भविष्यामध्ये जे उगवणार आहे ते तुम्हाला हानिकारक तर होणारच, पण आमच्या समोरच्या पिढीला सुद्धा हानिकारक होणार. असा तुम्ही रस्ता काटेचा बनवलेला आहे. तुम्ही जिम्मेदार आहात, त्याला तुम्ही जिम्मेदार आहात. ज्याला मायबापा म्हणतो ना, आजचे जे 60-70 वर्षाचे ते जिम्मेदार आहे, 50 वर्षाचे जे मायबापा आहे ते जिम्मेदार आहे. कारण की आमच्या पोरांना आम्ही बाबासाहेब सांगितलं नाही किंवा आम्ही महात्मा फुले सांगू शकलो नाही. आम्ही जे क्रांतिकारी महापुरुष आहे ते सांगण्यासाठी आम्ही कमी पडलो. म्हणून तुमच्या शिक्षणाच्या शाळा बंद पडून राहिल्या आहे. शिक्षणाच्या शाळा बंद पडणे म्हणजे काय होईल लक्षात येऊन आलं का तुम्हाला? शिक्षणाच्या शाळा बंद पडणे म्हणजे तुम्ही अशिक्षित राहणे, आणि अशिक्षित राहणे म्हणजे काय, म्हणजे तुम्ही हजारो वर्षापासून जे काही गडर साफ करण्याचं, झाडू मारण्याचं काम करत होते ते गलिच्छ काम करण्यासाठी, तयार करण्यासाठी आता जे आहे शाळा बंद पाडणे म्हणजे तुम्ही शिकले नाही पाहिजे. शिकन तोच ज्याच्याजवळ पैसे आहे तो शिकन. प्रायव्हेटीकरणाच्या माध्यमातून जिथे 200 लोक लागायचे तिथे 50-75 लोकांकडून काम करून घेण्यात येत आहे. पेमेंट कमी. कसा संसार चालवायचा? इंग्लिश मिडियमच्या शाळेला आम्ही कसं पोरीला टाकायचं. मग शेवटी तेच प्रथा आणणार तुम्ही. पोरांना शिकवायचं आणि पोरींना नाही शिकवायचं, म्हणजे पुन्हा परिस्थिती तेच आणायची. कारण तुमच्याजवळ पैसे नसणार ना शिकवण्यासाठी. ही परिस्थिती तुम्ही स्वतःहून तुम्ही बनवली आहे स्वतःवरती. निवडणुका आल्या की कोण देते आम्हाला 500 रुपये प्रचाराचे, तर त्याच्याकडे जातोय. तुम्ही लोक तेच आहात, बदललेले कोणीच दिसत नाही इथे. बरोबर तुम्ही निवडणुका आल्या म्हणजे जे जसं काही तुमच्या घरी कोणता संसार चालतच नाही काय बरोबर असं वाटते. आता कोण देते का 500 रुपये तुम्हाला, तरी तुमचा संसार चालून राहिला ना. 5 वर्ष तर तुमचा संसार तुम्हीच चालवता. मग ह्या 500 रुपयामध्ये दररोज जे आहे काय तुम्ही कमावलं याचा विचार आपण जे आहे केला पाहिजे, गांभीर्याने केला पाहिजे. पण आम्ही लोक वैचारिक नाही आहे, वैचारिक निर्माण होऊनच नाही राहिलो अशी परिस्थिती आहे.